काय मग पाहायचं आहे का 11 महिन्याच्या बाळासोबत माझा पूर्ण दिवस कसा स्पेंड करते ते. चला तर हा मिनी ब्लॉग तुमच्यासाठी आहे. सकाळची सगळी कामं आवरून झाली होती आणि वेळ होती ती आता आठवड्याभराची तयारी करण्याची. तर इथे मी शेंगदाणे रोस्ट करत होते आणि साईड बाय साईड कृष्णालीसाठी मला सेरेलॅकची तयारी करायची होती. तर आता हे मी नाचणीचं सेरेलॅक बनवते आहे, त्यामध्ये सगळ्याच गोष्टी ॲड करते आहे. इवन आता ती 11 महिन्याची आहे, बट स्टील मी तिला सेरेलॅक देत आहे जस्ट बिकॉज सेरेलॅकमध्ये मी सगळ्या गोष्टी इन्क्लूड करते, जेणेकरून मला सेपरेटली तिला काही देण्याची गरज पडत नाही. सो इट्स व्हेरी हेल्दी. आणि साईड बाय साईड मी भुट्टा भाजत होते, कारण माझ्या मोठ्या लेकीला आज मसाला भुट्टा खाण्याची खूप इच्छा होत होती. बरोबर आहे, बाहेर पाऊस पण पडतो आहे, त्यामुळे अशी इच्छा होणं साहजिक आहे. त्यानंतर घरातली सगळी आवराआवर करत होते. कपडे इकडे तिकडे पडलेली असतात, खेळणी असतात इकडे तिकडे पडलेली, ती सगळी गोष्टी आवराव्या लागतात. आवरताना पसारा कुठे काय ठेवा हेच कळत नाही. त्याच्यात हा मोठा पसारा आहे, कुठे ठेवायचं तेच कळत नाही. आज हिची लगबग असते की माझा कॅमेरा कुठे आहे तिथे जायचं असतं. त्यानंतर गरज होती ती म्हणजे हॉट कॉफी पिण्याची. आता निवांत वेळ खरंच मला रोज मिळत नाही, बट आज घरी होती काव्या, त्यामुळे छान मस्तपैकी कॉफी एन्जॉय केली. त्यानंतर काव्यानी पिलूची पोनी पण बांधली होती मस्तपैकी. आणि आता संध्याकाळच्या वेळेला दिवा वगैरे लावत असते मी, त्यावेळेला कृष्णाली मोस्टली माझ्या हातामध्येच असते, कारण तिला काय वाटतं की मी काय करते. सगळ्यांनी मिळून शुभम करोती म्हणली आणि त्यानंतर सेरेलॅक बनवून ठेवून दिला होता. आता रात्रीच्या जेवणामध्ये मला बेसन भाकरी म्हणजेच पिठलं भाकरी बनवायची होती झणझणीत, आणि देवाला पण नैवेद्य दाखवायचा होता. आज गुरुवार होता. मी स्वयंपाक करत असले की कृष्णाली किचनमध्येच असते लुडबुड करत, कारण तिला असं वाटतं की काय मम्मा स्पेशल बनवते आहे. एनिवेज असं चालू असतं तिचं रोज. त्यानंतर स्वयंपाकाची सगळी तयारी केली. खरं तर मला स्वयंपाक कंटिन्यू करता येत नाही. बऱ्याच वेळेला कृष्णाली खूप रडते, त्यामुळे मध्ये मध्ये मला तिला घ्यावंच लागतं. त्यामुळे किती लवकर तयारी केली तरी वेळ होतोच. आणि त्यानंतर बघा माझ्या भाकरी मस्तपैकी टम्म फुगलेल्या असतात. मोठ्या मोठ्या भाकरी करायला जमतात मला. त्यानंतर जयप्पाला छानपैकी नैवेद्य दाखवला आणि आम्ही जेवण करून घेतलं. चला पुन्हा भेटत एका छानशा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.